मोठं होतं. काढले डोंबली काढले मोठी होती व मग आणि रात्री काय आरोय पडला बापा बाबा बाबा होता का कोणाला जाग काय चपाती बसली होती काय ले डोकाच सुटला. अरे पडले का मग खाली पडले सारे कपाटावर जा वळला जा मला समजे नाही काय झालं. चुकून सुटला काय झालं तिथून खिडकीच्या इथे दोरी सुटली खिडकी दोरी नाही गाठच सुटली त्या साडीची. माझं डोसकं दुखू राहिलं माझ्या रातपासून झोप नाही ना काही नाही. खाली पडली घरात बरं झालं मूर्ती नाही झालं. तो पडला कपाटावर तो हा बंद. तो कसा काय पडला कपाटा तो खाली असते ना हिवर असते तो पडला आणि उभी राहिली. हाय सगळ्यांना शुभ सकाळ. बाहेरचं वातावरण पाहून घ्या. आमच्या शिवताई चिवचिव करू राहिल्या घराकडे आणि अजून दार राहिलं झाडाचं काय काय करू मी. आणि गोदड्या राहिल्या अजून काढायच्या घरातल्या आणि अजून दूध बी राहिलं कारण की रात्री झोप नाही झाली. पिलायचा झोका सुटला होता आणि एवढा आरोय पडला होता. पिलायचा तर पडला पण बकरी बाहेर लय वळलावे आणि एकदमच झोपीतून उठून असं दचकून उठली मी तर डोसकं दुखू राहिलं. चला मग घेतो आता झाडून काढून पहिले ते नाही तर पडेल आहे बाहेर. आज बाहेरच्या बाहेर ब्रश करून घेतला पण घरातला पसारा राहिला काळातला. रात्री झोका सुटला होता पिलायचा आणि जा एवढा वळलावा पडला होता की लई तसाच बांधला. मग जसा बांधता आला तसा घाईघाईमध्ये आता बांधायला घेईन. मग बरोबर एक पंथा कुकडे चालला होता. एक पंथा झाला वर आणि एक पंथा झाला खाली. असं केलं मग या बकऱ्यानं रात्री. आता ते काय करतील त्याचंही वजन तेवढं वाढलं. झोक्यात राहणारे पिला का ते पण आता काहीतरी ठेवा लागते. डाल नाही आमच्या घरी म्हणून. आणि आज धुवायच्या आहेत मला जे लहान 2 गोदड्या आहेत ना. हो कारण की काल दुपारी या पिलायनं लई दांगडो केलायच्या मस्ती केली आणि सगळे मुतले सुटले सगळा वास येते घुरट म्हणून आज टाकणार आहोत. आज आणखी एक काम वाढलं. तुम्ही मला सांगते की सकाळी चष्मा काढून लावला तर डोकं लई दुखू राहिलं. माया असं आहे आला जेव तर केला महादेव. डोकं दुखलं तेव्हा चष्मा लावतो मी. तसा काही लावत नाही तशी लागते मग सरम. चला तर मग पहिले गोदडा भिजून येतो मी. गोदड्या आणि एक बारकं चादर हे टाका लागतं भिजायले बाबा. थोडं बरोबर आता पक्का बांधलो ते हे आहे नाही ते खाली येतात असे काय कोण याचं करतो मी तेवढं गोदळ येतं धुवून घुरत त्रास येते ना माय म्हटले किती काढलं पाण्यात खाली त्याला तशीच पाण्यातून काढू निर्मा पावडर पक्का किती पक्का असलं तरी ते हलके नाही राहिले ना. आता भारी झाले ना ते. झाले ना वरले घातल्या भिजून आता खाया पियाचं करतो जरासं. म्हणजे सकाळी चालते आपला केळाचं ज्यूस आणि लिंबू पाणी.
चुलाई पेटून यायला लागते स्वयंपाकाला लागायचं पहिले. आणि हे पाकेडा कशी लागते गरज झालं काल गिळायला आला. मी काही टाकत नाही आता. मी काही याचं काही करत नाही. मी जगाटेल दिसू राहील. नवीनच घेतो आता. बरं झालं काल खेळायला आला. नाहीतर मग आज झोपला असता. सगळा खेळ कोणा उठ एक चुलीत सगळं पडलं इजान. कसे शेका पोयान काय करा. पहिले चुलीत काड्या लावून देता. आता खानपान करायच्या पहिले हे असे पिलं येऊन बसतात चुलीजवळ. पहिले थंडी वाजते का काय काय माहितलं. आणि हे तर लयच आहे. उठ ना जायशील ना रे मेट्या. पाय पुढे पुढे चालला तो. आता हिच्यात काळ्या तर लावून देऊ राहिली मी. पण आता पेटते का नाही काय माहिती. चूल बी नाही घरातले कामं व्हायलो. पाणी जरासं गरम आहे. ते काऊन बाहेर पाहू राहिला. चष्मा तर आला होता सकाळी सकाळी. पण चष्म्याने जास्त कामं नाही सुचत लवकर लवकर म्हणून मी त्यासाठी पडते. मग तो तसाच फक्त वावरात गेला की कामाचा आहे. वावरात गेला की दिवसभर राहते डोळ्याले चष्मा. आणि घरी मग मला सुचत नाही कारण त्यातून पाहावं लागते. वरच्या काचातून आणि खालच्या काचातून पाहिलं की येतात चक्कर. तर मग जरासा लावून ठेवला होता. आता डबल काढला आणि आता काही लागत नाही तो. कारण की आता कामच चालतात आपले. 2-2:30 वाजेलो. उरकली सगळे कामं. गोधड्या विदड्या धुवून घेतल्या. आणि वर काही नेल्या नाही गोधड्या. कारण की मला जीवावर आलं होतं जाणं. तुम्हाला तर माहीत आहे स्टूलवर उभं राहून जावं लागते. आणि स्टूलवर ठेवल्यात मी गोधड्या. आणि हे आधीच टाकले आता वाऊ. गोधड्या बिन कपडे झाले धुणं. आज पटापट कामं उरकले तरी बी वाजले 12. बैलाले पाणी पाजून घेतलं. हाताले लागला माय खसका. हा हिरवा चारा टाकतो आता पहिले. कस का नाही का की दरवाजा उघड. दरवाजा नाही गेट उघड. गेट बस का हा मासोली म्हणलं म्हणे पाहिलं पकड 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 अंग दुखत सुपर झाला. आता आगरे तर ती बस रे. हा रे ना म्हणे ना म्हणे हे पाय मोबाईलला पाय. काहीच पाहत नाही तर तूच पाय. याले हिरवा चारा टाकला की आपण नाही पेत. त्यासाठी याले पहिलेच पाणी पाजून घेतलं. लंगड्याले चावटही भला आहे. घरच्या घरी नखरे चालतात त्याचे. हा चला मग करू का आता आंघोळ. पाणी मस्त तपेला. आणि एक डोळ्यात एवढा ठणकू राहिला का मोबाईलला ठणकू राहिला का काय काय माहीत. म्हणजे दुखू राहिला. आणि मॅडमची आमची गेट जवळच आहे पाच बाबा. जेवण झालं का मॅडम. झालं आमचं राहिलं व माय कामाधंद्याच्या नादात. म्हणणं एवढं खाऊ तर कुठे मरू. खाल्लंय तरी मराच लागते. नाही खाल्लं तरी मराच लागते. त्याच्यापेक्षा खाऊन मरा. ओ बाई त्या आंबटणी त्यांना घाटीशी भयांतर असं होते. भयांतर असं. बाहेर जेवतो म्हणलं आज केस धुतले. ऊनही काही नाही. जेवण ते आता टाकलं माहिती आहे घोंगळा त्याच्यावर. मग काय होते आता बसून ऊन आहे लय. उन्हात नाही जराशी सावली पाहिजे ना. आणू का मग. चला मग आज जेवण करतो मी बाहेर. हे घ्या आणलं बाहेर जेवण. आणि आज जेवण करायला बनवलं मस्त दाण्याची चटणी. मुळा आहे. मेथीची भाजी आहे. बाहेर बसलं की सगळंच आणायला लागते इकडे. आणि आईले म्हणू राहिली जेव तर आई बसली.
जेवण बाई जरासा मा सांग तिखट नाही केलं ना चटणी अरे चला मग मी घेतो जेवण करून आता आज स्वयंपाक करताना व्हिडिओ शूट नाही केला म्हणून जेवण दाखवून दिलं तुम्हाला एकदा आजच्या डेली रुटीनचं खानपान